न्यायालयाच्या आदेशाचं अंमलबजावणीच्या आदेशाचं पालन करत नाही म्हणून शरद पवार गटाने अर्ज दाखल केला समजा उद्या सुनावणी आहे। त्यांना काल खडसावून सांगितलं सुप्रीम कोर्टाने की तुम्हाला लिहावंच लागेल की तुमचं जे चिन्ह आहे घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे आणि उद्या जाऊन जो निकाल सुप्रीम कोर्ट देईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल। पण BJP बरोबर गेल्यापासून त्यांच्यामध्ये अहंकार वाढलेला आहे, त्यामुळे कोर्टाने सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते। पण आता कोर्टाने काल त्यांना धमकीच दिलेली आहे आणि ती त्यांना स्वीकारावं लागेल। आज कदाचित त्यांच्या हातामध्ये नाही तर त्यांच्याकडे चिन्ह घड्याळ असलं तरी त्यांचा टाईम खराब चालला आहे हे सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय आणि विधानसभेला तर त्यांना BJP तिकीट देईल का असाही प्रश्न कुठेतरी समोर येतोय। त्यामुळे जे विचाराला सोडून जातात, जे लोकांना सोडून जातात त्यांचा टाईम हा खराबच असतो आणि आज इथं बघितलं तर अजितदादा मित्रमंडळाचा जो टाईम आहे तो कुठेतरी खराब चाललाय कारण लोक त्यांच्या विरोधात आहेत।